हेडलाईन्सचे प्रायोजक संजीवनी युनिव्हर्सिटी कोपरगाव। भाजपला डोनेशन देणाऱ्या गुजराती कंपनीच्या फायद्यासाठी मोदींनी जगात बंदी असलेले रेमडेसिवीर भारतात चालवलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप। शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंच्या प्रचारार्थ श्रीरामपुरात घेतली भव्य सभा। मोदींसह काँग्रेस आणि विखे पाटलांवर चढवला हल्ला। मोदींच्या नावानं मतं मागण्याची तुमच्यावर वेळ, याचा अर्थ खासदार म्हणून तुम्ही सपशेल नापास। माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांचा सुजय विखेंवर नाव न घेता हल्ला। राहुरी तालुक्यातल्या ब्राह्मणीत मवियाचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारार्थ सभा संपन्न। भाजपला सुद्धा वाटतंय सुजय विखे खासदार होऊ नयेत। लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरेंचा घणाघात। मवियाचे उमेदवार निलेश लंकेंच्या दहशतीनं नगरमध्ये गाठला कळस। प्रचार फेरी दरम्यान लंके समर्थकांकडून कुटुंबियांना मारहाण। गाडीला आडवा झालेल्या समर्थकाला बाजूला हो म्हणाल्यानं मारहाण झाल्याचा प्रकार। सोलापूरच्या दानशूर साईभक्त महिलेकडून अंगावरील सर्व दागिने आणि जमा केलेली पुंजी साईचरणी अर्पण। 30 वर्ष आरटीओ कार्यालयात सेवा देऊन सेवानिवृत्त झाल्यानंतर बाबांना केले दान। साई संस्थांचा कारभार पारदर्शी, येथे केलेलं दान सत्कारणी लागतं। मंदाकिनी गवसाने यांची प्रतिक्रिया। आणि कोपर्डीमध्ये पुन्हा एकदा आत्महत्या। निर्भयाच्या भावासह तिघांना अटक। तमाशात नाचल्यानं नग्न करत तरुणाला मारहाण। अपमान सहन न झाल्यानं विठ्ठल कांतीलाल शिंदेंची आत्महत्या। आरोपींच्या अटकेसाठी नातलगांचा पोलीस ठाण्यात ठिय्या।